कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणासंदर्भातील मुख्य आरोपी विशाल गवळी सध्या ठाण्यामधल्या नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये आहे। कल्याण क्राईम ब्रांचनं विशाल गवळीला शेगावमधून ताब्यात घेतलेलं होतं। रात्री कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून त्याला ठाण्यामधल्या नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलंय। दुपारी क्राईम ब्रांच पत्रकार परिषद घेतल्यानंतर आरोपीला कल्याण कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे आणि यानंतर आरोपीला कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। दरम्यान विशाल गवळीच्या पत्नीला याआधीच 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गणेश, सध्याचे अपडेट्स। ऋषाली, नक्कीच पाहायला गेलं तर विशाल गवळी या आरोपीला कल्याण क्राईम ब्रांचने शेगाववरून थेट त्याला आता ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे आणि तो नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याला सध्या ठेवण्यात आलेलं पाहायला गेलं तर अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि हत्याचा मामला त्याच्यावरती आहे। त्यामुळे यावर देखील गंभीर गुन्हे त्याच्यावरती असल्यामुळे नक्कीच या संदर्भात आता त्याला क्राईम ब्रांचकडनं थेट त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार। कल्याण कोर्टमध्ये हजर केल्यानंतर कोळशेवाडीमध्ये त्याला कशा प्रकारची शिक्षा होतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या पाहायला गेलं तर त्याच्या पत्नीला या हत्येमध्ये कट असल्यामुळे तिला देखील 2 दिवसाची पोलीस कोठडी पोलिसांकडून देण्यात आली आहे, न्यायालयाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे नक्कीच या प्रकरणात पाहायला गेलं तर अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशाल गवळी या नराधमाला आता फाशी शिक्षा द्यावी अशी सर्वत्र आता मागणी होत असताना सर्व राजकीय पक्ष जे ते एकवटलेले आहेत। त्यामुळे ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याला सध्या विशाल गवळी याला ठेवण्यात आलेलं आहे। त्या सुरक्षेच्या नुसार त्यांना आता कशा पद्धती बाहेर काढण्यात हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी त्याला कोठडीत नौपाडा पोलीस स्टेशनवर ठेवल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे। धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।